या क्षणाची मोठी बातमी येते अतुलजी। अरविंद केजरीवाल यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे। अरविंद केजरीवाल यांना पराभूत घोषित करण्यात आलेला आहे। नवी दिल्ली मतदारसंघातून ते सातत्याने पिछाडीवर होते। मधल्या 2 फेऱ्यांचा अपवाद सोडला तर अरविंद केजरीवाल पहिल्या फेरीपासून पिछाडीवर फेकले गेलेले होते आणि अरविंद केजरीवाल यांना सुद्धा आता निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। मनीष सिसोदिया यांच्यानंतर सगळ्यात मोठा चेहरा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून पराभूत घोषित करण्यात आलेले आहे। खूप मोठी अपडेट खरंच आहे ही अमोल, आणि अनेक प्रश्न खरं तर आता दिल्लीच्याच राजकारणात नाही तर भारताच्या राजकारणात सुद्धा निर्माण होणार। शेवटी जसं आपण सुरुवातीलाच म्हणालो होतो, राष्ट्रीय पक्षांपैकी एक आप आहे आणि त्याचं नेतृत्व म्हणजे ते मुख्यमंत्री असो किंवा नसो ते अरविंद केजरीवालांकडे होते। पण अशा पद्धतीनं आपला स्वतःचा मतदारसंघ सुद्धा जर अरविंद केजरीवाल राखू शकले नाही तर त्याचे परिणाम येणाऱ्या काळात काय होणार, आपचं भविष्य काय हा प्रश्न आहे। त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांचं स्वतःचं भविष्य काय हा सुद्धा प्रश्न आहे। आणि एकंदरीतच अरविंद केजरीवाल यांचा पराभूत होणं म्हणजे कुठेतरी एक जी आयडिया, एक नवीन आयडिया घेऊन जे राजकारण भारतात सुरू झालं होतं ते राजकारण सुद्धा कुठेतरी पराभूत झालंय का हा प्रश्न खरं तर आपल्या समोर आहे। मी मेहताजी आपल्याकडे जाते, आपली प्रतिक्रिया।